जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग सावधान व्हा रे बाबा, कधी कोण कुठं जाईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे सावधान व्हा आणि सावधान होऊन काय करा, अभंगाच्या तृतीय चरणामध्ये संत समागम धरावी संत समागम करावी तातडी परमार्थाची. महाराज धरावी आवडी अथवा धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हटले काय करायला पाहिजे मग? नाही ना, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हा म्हटल्याने सावधान होऊन काय करायला पाहिजे? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करा म्हटली. संत समागमाची आवड आपल्या मनामध्ये येऊ द्या. आपण आवड निर्माण करा संत समागमाची, संतांची संगत. महाराज संतांच्या संगतीमध्ये महाराज किती 1 तास करवतात की संतांची संगती? 2 तास, 1 दिवस, 4 महिने, 6 महिने. अहो 6 महिने 1 तास नाही, 1 मिनिट सुद्धा नाही. अर्धक्षण घडता संतांची संगती, देणे होय शांती. संतांची संगती, देणे होय शांती महत्बाबा. मग आपण तर किती भाग्यवान आहोत, आपल्याला अर्धक्षण नाही, किती संतांची संगत भेटते बरं आपल्याला, किती संतांची संगत मिळते. अशा प्रकारचं संत समागमी धरावी आवडी, आवड धरा म्हटली. आणि करावी तातडी परमार्थी, म्हणजे परमार्थामध्ये येण्याची तातडी करायची, पण एकदा आल्याच्या नंतर मग तातडी नाही करायची. आता आम्ही येताना खूप तातडी करू लागलो, पण आता तातडी करायची का? आता नाही करायची ना. मग चलू द्यायचं का 4 वाजेपर्यंत? हा बघा बर का, बघा बर का, पण अवघड होईल. आपण व्यवहार असा करतो, आपण व्यवहारामध्ये असं राहतो, ते आवडभर म्हटले लवकर लवकर हायपाट मग निवांत जेवूया आपण. हा
तातडी कुठे करायची आपल्याला? तातडी करायची म्हणजे हरिपाठ घ्यायला तातडी करू नका, त्याच्यामध्ये यायला तातडी करा, फक्त सुरू करायला तातडी करा. पण एकदा सुरू केल्यावर मग एकदम निवांत होऊ द्या. आपण जसं म्हणतो ना, हरिपाठ लवकर आवरून घ्या, मग नंतर पंक्ती बसवायच्यात लगेच, मग निवांत आपण जेऊया पंखा लावून. पण तसं नाही म्हटले. परमार्थामध्ये यायची तातडी करायची, पण बाहेर निघायची तातडी नाही करायची. त्याच्यामुळे चोर देऊ 4 वाजेपर्यंत. नाही, चिंता करू नका, मी लगेच सोडणार आहे. व्हायचं अवघड, जायचं एक एक उठून. पण म्हटले संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. मग संत काय करतात माहितीये का? आपल्याला भजनाला लावतात बरं का. संत काय करतात? आपल्याला भजनाला लावतात. आणि असे अनेक संत आहेत जे फक्त भजन प्रिय संत आहेत महाराज. संत भजनाला लावतात. मग आपणही थोडं भजन करूया. विठोबा रघुमाई पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय एवढं सगळं समजून सांगितल्याच्या नंतर शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
धुरे भरून राहू. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात या संसारामधला जो काही धूर आहे, पत्नी रूपी धूर आहे, मुलांचा धूर आहे हे ना, म्हणजे ज्या 3 प्रकारच्या येशना आहेत, लोकेशना, वित्तेशना, अशा लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना, ह्या ज्या काही इशना आहेत म्हटले, या काही इच्छा आहेत, या सगळ्यांचा त्याग करायला पाहिजे म्हटले. या सगळ्यांचा त्याग करायला पाहिजे आणि यांचा जो धूर आहे ना, याचा जो धूर आहे तो आपल्या डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. कारण कशामुळे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. 4 दिवसाचं जीवन आहे महाराज आपलं, तर आपण गोडीनं जगायला पाहिजे. 4 दिन की चांदणी फिरा अंधेरी रात, कधी कोणाला जाऊ लागेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं सगळ्यांना गोड बोलून राहायचं, सगळ्यांसोबत व्यवहार चांगला ठेवा, सगळ्यांना गोड बोला, सगळ्यांना व्यवस्थित बोला. कोणाचं आपल्यापासून मन दुखेल असं कधी काही बोलू नका महाराज, कोणाचं मन दुखेल असं. बरं, कोयल पक्षी तुम्हाला माहिती का? कोयल पक्षी दिसायला काळा असतो बरं का, पण तो आपल्याला आवडतो. कशामुळं? त्याचा आवाज रागवतो येते ना महाराजांसारखा. कोण? कावळ्याचं म्हणू शकता माझ्यासारखा, मला आवडतो कावळा. आणि ज्यांच्या निमित्ताने ही सेवा होती, ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा होती, असे कैलासवासी असणारे दिगंबररावजी बाळूभाऊ हजारे, आणि त्यांच्या निमित्त ही सेवा होती. त्यांच्याही चरणारविंदावर ही सेवा समर्पित. त्यांचे जे दोन्हीही मुलं आहेत, त्यांचे जे सुपुत्र आहेत, आदरणीय परमार्थ प्रेमी लक्ष्मण भाऊ आणि आदरणीय परमार्थ प्रेमी रामजी, या दोघांनाही खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांच्या संबंधातून इथं येण्याचा मला योग आला त्यांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर अशा प्रकारची सर्वांनी साथ. गायनाचा बारकावा बघितला, शब्द माझ्या वाणीतून गेला असेल तुम्ही मला क्षमा कराल अशा आशा बाळगतो. जे काही चांगलं आहे अनंत श्री गुभूषित श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर परमपूज्य आदरणीय स्वामी मनीषानंद गुरुजी महाराज अर्थात आदरणीय गुरुवर्य स्वामीजी यांचे ते शब्द आहेत. ते जर 2 शब्द तुम्ही तुमच्या घरी घेऊन गेलात तर तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही देतो. आणि इथंच थांबतो. जाता जाता फक्त एवढं सांगेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. जमलं तर आषाढी कार्तिकी वारी करा, आणि जमलं तर मग प्रत्येक वारी करा. आणि सगळ्यात आमच्या सगळ्या माता भगिनी म्हणत्यान मग आई वडिलांची सेवा करण्याकरता मग आम्ही पेडगावला जाऊ का? नाही नाही नाही, तुमचे सासू सासरेच तुमचे आई वडील आहेत. म्हणजे उदाहरणाला तुम्हाला घेतलं, सगळ्याला सांगायलो है ना. म्हणजे जे का माता पित्रे सांगितलं, मग आई वडिलांची सेवा करायची तुम्ही तुमच्या माहेरामध्ये जाऊन करायची का? नाही नाही, तुमचे सासू सासरे म्हणजेच तुमचे आई वडील आहेत, त्यांचीच आई वडिलासारखी सेवा करायची. मुलांनीही त्यांच्या वडिलांची आईची सेवा करायची आहे. सुंदर अशा प्रकारची सेवा करायची. नेहमी खरं जेवढं होईल तेवढं खरं बोला आणि सत्य वागा. कोणाचंही मन दुखेल असं तुमच्या वाणीने शब्द काढू नका. एवढंच सांगतो आणि शिवेला इथेच विराम देतो. मी बघितलं ज्ञानेश्वर